पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा. याबद्दल आसक्ती नाही आणि मरणाची भीती जिथं संपली ती झोप गाढ झोप जर सुख देते तर समाधीत किती सुख असेल. समाधी तर ह्याच्या पलीकडे आहे ना. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या हे तुर्येचे माझ घर यानं बरं आहे. जागृती पुसे साधणी साधणी जागृती पुसे साधणी जागृती पुसे साधणी जागृती पुसे साधणी कवण बोलिले अंगणी कवण बोलिले अंगणी कवण बोलिले अंगणी की मी काय पाहते. आजी श्रवणेंद्रिया पाहली जे येणे गीता निधान देखिले की हे स्वप्नची तुकले साचा सरीसी. ही अवस्था आहे. येथे मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. ऐकल्याने मुक्त होतोय आणि ज्याच्याबद्दल ऐकलंय तो समोर उभा आहे. ही ज्ञानोबराईची भूमिका आहे. ज्ञानोबराईची अवस्था अवस्था ज्ञानोबराय सांगतात अशी अवस्था एका ठिकाणी मी पाहिली आणि ती अवस्था योग्यांना दुर्लभ आहे. मुनी लोकांना दुर्लभ आहे. बरं योगी सामान्य नाहीये. गीतेच्या भाषेत आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. ज्याच्या आपल्या हृदयात जे चैतन्य आहे ते सर्वांतर्यामी आहे अशी त्याची भूमिका आहे. त्याला योगी म्हणतात. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप आहे म्हणून भिंत पण चालली आणि सर्वाभूती सुखरूप आहे म्हणून रेडा बोलला. सर्वाभूती सुखरूप आहे म्हणून प्रेत जिवंत झालं. सर्वाभूती सुखरूप चैतन्य तत्व मानतायत अनुभवतायत म्हणून स्त्रीचा पुरुष केला. काय ताकद असेल काय ताकद. आपल्याला कथा कीर्तनात कळतं सगळीकडे देव आहे पण एकदा मंडपातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा भांडतोच की आपण. अहो मंडपाच्या बाहेर जाऊ द्या. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जेवायला बसताना पण भांडतो. आमच्या माणसासाठी जागा आहे तुम्ही तिकडे बसा. इथं सुद्धा आमचं तुमचं आलंच की विठ्ठल. का म्हणत नाही अरे तूही माझाच आहेस बैस. तो त्या पंक्तीत बसला काय या पंक्तीत बसला काय. तळील्या वरीला एकची पक्वानी समर्थाचे पंक्ती भोजनी. ही बंगत श्रीमंताची आहे. इथं पहिल्या पंक्तीत जे पदार्थ आहे ते शेवटच्या पंक्तीत आहे. शेवटच्या माणसापर्यंत आहे. हा त्याचा विचार. हे जर मनात आलं तर समजायचा तो साधू आहे आणि भेद असेल तर समजायचं साधू नाही आहे. अजून त्या रेषेवर सुद्धा नाही सीमेवर सुद्धा नाही. यांनी फक्त घरी पबजीच खेळावं विठ्ठल. योग्यांना जो प्रसाद देत नाही भगवान मुनिजनांना जो प्रसाद देत नाही तो गोकुळवासियांना दिला. हे ज्ञानोबरायचं म्हणणं. योगिया मुनिजना ध्यानी. ध्यान शब्दाचा अर्थ काय. मन एकाग्र होणं म्हणजे ध्यान. मराठीत त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. एकाग्र आणि ध्येय शब्दाचा अर्थ लक्ष. ध्येयं सदा परिभवग्नभिषदोहम तीर्थास्पदम शिवविरंचिनुतम शरण्यम. ध्येय म्हणजे ध्यान. सोप्या भाषेत सांगू लक्ष.
नाही कळलं तर ॲम्बिशन म्हणतो. एक उद्दिष्ट ठरलंय, इथपर्यंत मला पोचायचं आहे. आणि ज्याचं उद्दिष्ट ठरलंय ना त्याला बाकी काही दिसत नाही. कळलं तर बरं होईल. आणि बाकी काही दिसत असेल तर त्याचं उद्दिष्ट ठरलेलं नाही, हे पण लक्षात घ्या. ज्याला देव मिळवायचा आहे त्याला जग दिसत नाही, आणि दिसत असेल तर देवरूप दिसेल. विठ्ठल. आणि ज्याला जग दिसतंय त्याला देव दिसणं तर लांब राहिलं, मिळवणं त्याच्या पलीकडे राहिलं. ध्येय, लक्ष, ध्यान, एकाग्र होणं. एकाग्र. थोडं पुढे जाऊन सांगू. आपण कधीतरी एकाग्र बसून विचार करावा आपण कुठपर्यंत पोहोचलोय, कुठपर्यंत पोहोचलोय. अहो, सभा मंडपातली माणसं एकाग्र नाहीत तर घरी काय एकाग्र होती? कीर्तनात एकाग्र होत नाहीत माणसं. कीर्तनात काही माणसं ते एवढं घेऊन बसतात, हे चरण असं नाही आहे. कळलं का? ते काही माणसं मामासाहेबांकडे गेले, ते म्हणले ज्ञानेश्वरीत खूप चूक आहे. मामासाहेब म्हणले बरोबर आहे तुमचं म्हणणं, ज्ञानेश्वरीत खूप चूक आहे, ते मला पटलं. पण तुम्ही पण एक चूक केली. काय? तुम्ही आता जन्माला आला तेव्हा जन्माला यायला पाहिजे होतं. त्या चुकाने अनुभवाला सांगायला तेव्हा पाहिजे होतं. आता काय उपयोग त्याचा? ग्रंथ पूर्वीचा ती शुद्ध, परिपाठांतरी अबद्ध, शोधोनिया एवंविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, तेने अमृता ते ताटी जाण नरोटी ठेवी. हे नाथ महाराजांचे शब्द आहेत. विठ्ठल. योग्याची व्याख्या आहे. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. जो जगाचे अपराध सहन करतो तो योगी आहे. अहो, तुम्ही फक्त मुलाबाळांचे अपराध सहन कराल, ज्ञानोबारांनी सगळ्या जगाचे अपराध सहन केले. सगळ्या जगात जो देवांशील हे अपराध सहन करून मागितलंय. होता परस्परे पडो, ज्ञानोबारांनी मागितलंय. दृष्टा दृष्ट विजये, त्याला दृष्ट आणि अदृष्ट फळ मिळावं हे ज्ञानोबारांनी मागितलंय. ज्याचं मन मोठं आहे, ज्याचं मन निर्विकार आहे, त्याला मागता येतं. आपण मागताना आपण आपल्या घरापुरतं, कुटुंबापुरतं एवढंच मागू, दुसरं काही मागू. स्वतःबद्दलच मागू. संतांच्या बाबतीत सांगू, मर जाऊ मांगू नहीं अपने तन के काज. मर जाऊ मांगू नहीं अपने तन के काज, परमार्थ के कारण मांगन मोहे न आवे लाज. संत ही सप्ताहाची मंडळी वर्गणी मागतात ती स्वतःसाठी नाही, परमार्थ के कारण, परमार्थासाठी मागतात. परमार्थ के कारण मांगन मोहे न आवे लाज. मागू नये असं नाही, पण आपल्या मागण्याने आपलं मागणी देवासाठी असावी, देवासाठी असावी. म्हणून भगवान ज्ञानोबाराय सांगतात, योग्यांना जे सुख मिळत नाही, सुख मिळत नाही. अहो, झोपेतलं सुख साधारण सुख आहे, समाधीतलं सुख असाधारण सुख आहे, आणि ज्ञानोबारायच्या समाधीतलं सुख असाधारण पण शब्द कमी पडेल. मी काय केली? कारण ज्ञानोबारायची सहज समाधी आहे, नित्य समाधी आहे आणि संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी. ज्ञानोबारांनी या समाधीचा अभ्यास 108 वेळा केलाय. ज्ञानोबारांची 109व्या क्रमांकाची समाधी आहे. चांगदेवाला 1400 वर्ष जगून जे जमलं नाही ते ज्ञानोबाराला या जन्मात जमलं ना. चांगदेवाच्या ध्यानात ते नव्हतं. 1400 शिष्य गोळा कसे करता येतील हे जमलं त्याला. ज्ञानोबारांनी शिष्य गोळा नाही केले, शिष्य नाही गोळा केले. रेडा वेद बोलल्याबरोबर लोटांगण घातलं लोकांनी. भिंत चालल्याबरोबर चांगदेव लोटांगण आली. कल्पना करा, ह्या सामान्य भूमिका नाहीत. तुमची उंची परमार्थात जेवढी वर जात जाईल तेवढ्या तुम्हाला सिद्धी प्राप्त होतील, पण त्या सिद्धीचा गैरवापर करणं ही चूक आहे. ज्ञानोबारांनी सिद्धीचा वापर चमत्कार म्हणून नाही केला. मिरविला बळीवार सिद्धाई, ती सिद्धच आहे, पण लोक चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही म्हणून केले, नाही तर करायची इच्छा नव्हती. चांगदेवासारख्याला असं वाटलं की मी 1400 वर्ष जगलो. सोपं सोपं सांगू, 1400 वर्ष जगणं सोपं नाही. 1400 वर्ष जगून कोरं राहणं सोपं नाही, आणि मी कोरा आहे कबूल करणं पण सोपं नाही. चांगदेवाला हे सगळं जमलं म्हणून ज्ञानोबारांनी कृपा केली. विठ्ठल. तसेच
गीतेचा 18 अध्याय 18 योग आहे. अजून वेगळं सांगायचं झालं तर. आणि योग शब्दाचा सोपा अर्थ अशक्य गोष्ट प्राप्त होणे, याला योग म्हणतात. सहज पाहणं. काय आज योग आहे आपण म्हणतो. आज तुमच्या पंक्तीला बसलो, आज तुमच्या कीर्तनात बसलो, हा योग आहे. हा योग आहे. अशक्य गोष्ट आहे पण शक्य झाली. योग. गणितात त्याला योगायोग क्रिया म्हणतात. वजाबाकी, बेरीज वजाबाकी वगैरे म्हणतात. संसारात योगायोग क्रिया होतात, बेरीज वजाबाकी होते. परमार्थात फक्त योग आहे, फक्त बेरीज आहे. मिळवायचं आहे. इथं मिळवायचं आहे. इथं कमी काही करायचं नाही. इथं मिळवता आलं तरच बरं आहे. आणि सोपं सांगू, परमार्थात कळलं की मिळवता येतं. विठ्ठल नाही कळलं तर उलट सांगतो, ज्याला कळत नाही त्याला कळ येते असं म्हटलं बरोबर. कळलं पाहिजे. परमार्थात कळणं महत्वाचं आहे. योग्याला ते कळतं का? नाद बिंदू कला ज्योती हे त्याला दिसतं, रूप दिसतं. पण ज्ञानोबा सांगतात मला नाद बिंदू कला ज्योती नाही दिसलं. हा, ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. ज्ञानोबारांनी त्याला एक शब्द दिलाय, ती खूण बाणली अनंत रूपे अनंत वेशे देखील ज्ञात्यासी बाप रखुमादेवर खूण बाणली. आपल्याकडचे जे एखादे योगी असतील तर त्याला फार फार तर नाद ऐकायला येईल, अनाहत नाद. बिंदू दिसेल, लेझर किरण दिसतील, कला चंद्राची कला दिसेल, त्याला ज्योती दिसेल. पण ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती उभी मूर्ती उलटीवरी. म्हणून ज्ञानोबाराय माऊली ठरवली. त्याचं उत्तर योगिया. जे योग्यांना शक्य नाही ते ज्ञानोबाराला शक्य आहे. योगिया. मुनी, नारद मुनी आहेत, पण नारदासारख्या महात्म्याला सुद्धा अखंड भ्रमण करावं लागलं. नारद अखंड जवळ आहे, ज्ञानोबाराय सांगतात. तो अखंड जवळ आहे, तो गातोय महात्मा. नारदासारखं गायन कोणाला जमणार नाही. पण काय गातो? नारायण. एवढंच गातो ना, एवढंच गातो महात्मा. अहो देवर्षी धन्योयम यत्कीर्ती शारंग धन्वनु. देवर्षी धन्य. जयती जगती माया यस्य कायादवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. भागवतानी वर्णन केलं. नारद त्याला म्हणतात. गुरुवर धोंडा महाराज देवळकर म्हणायचे. नारद कोणाला म्हणायचं? जो अज्ञान अंधकार दूर करतो त्याचं नाव नारद. आणि ज्याने हातात घेतलेलं काम रद्द होत नाही त्याचं नाव नारद. त्यांचा एकही शिष्य फेल गेला नाही. कळलं तर बरं होईल. विठ्ठल बाल्या कोळी पण फेल गेला नाही की ध्रुव बाळ पण फेल गेला नाही. ज्यांचा कोणीच फेल जात नाही त्याचं नाव नारद. आणि एवढं आपले एवढे शिष्य मोठे झाले तरी गुरुला अभिमान नाही त्याचं नाव नारद. भजन बंद नाही त्यांचं नाव नारद. पण ज्ञानोबाराय सांगतात योगी मुनिजन, जे मुनी म्हणजे मनन करणे, ज्याला अखंड मनन करता येतं, ज्या मंत्राचं चिंतन करतो, ज्या मंत्ररूप परमात्म्याला मंत्रात पाहतो, त्या महात्म्याला सुद्धा जे दुर्लभ आहे ते सुख आसनी शयनी. ते सुख आसनी. दोन उदाहरणं आपल्या पुढे मांडतो. विठ्ठल गादीसाठी भांडतायत लोक. रिकामी असण्यापेक्षा बसा, तिचा सन्मान करा. काहीतरी सांगत होतो ना म्हणा, कीर्तन सांगत होते. योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी. दोन दृष्टांत आपल्या पुढे मांडतो. हे सांगायचं. पहिला दृष्टांत, भगवान श्रीकृष्ण श्रावणवती अष्टमीला मध्यरात्री कारागृहात बुधवारी मथुरेत प्रकट झाले आणि वसुदेवासारख्या महात्म्याने त्यांना गोकुळापर्यंत आणले. वाढवत नाही, तुम्हाला माहित आहे. अवघ्या 6व्या दिवशी पुतना नावाची राक्षसी देवाला मारायला आली.
पुढचं वाक्य सांगतो, धारिष्ट करून सांगतो. देवाला मारायला आलेली पुतना देवाला पाहिल्यावर मारायचं विसरली आणि मरायचंही विसरली. मारणं विसरली, मरणं विसरली आणि देवावरच मरायला लागली. कळलं तर बरं होईल. 16व्या अध्यायात म्हटलंय, अवयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तप आजीवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांती रपैशुनम कया भूतेश्वरोत्तम मार्दवम ह्रीरचापलम. अजून पुढे काही आहे, येत नाही, समजा काय हरकत नाही. अवय पाणी बुडवूये मिठाते तव मिठची पाणी आते आपण झालेली अद्वैते नाशे भय. ज्याला पाहिल्याबरोबर मरणाचं भय संपतं त्याचं नाव दर्शन. विठ्ठल. बाकीच्या योग्यांची समाधी भंग होते, त्यांना समाधीतून पुन्हा जागं व्हावं लागतं आणि जागं झाल्यानंतर त्यांना जग दिसतं. म्हणून ते तितके पक्के योगी नाहीत. ज्ञानोबरे योग्याची माऊली आहे, ते म्हणतात योगिया. आणि भगवान पुतणेचा तर नाश करतातच, पुतणेला मुक्त करतात, तिला आईच्या योग्यतेची गती देतात. मारायला आलेल्या बाईला जिला भगवंताचं स्वरूप पाहिल्याबरोबर आनंद वाटला, तिला मातृतुल्य गती दिली. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करीत बराय सांगतात. देव ज्याला रागावून मारतात तो मुक्त होतो आणि ज्याला खरंच उपदेश करतात त्याचं काय होत असेल. जेव ज्याच्या हातून मरतात तो मुक्त होतो, पण जो देवावरच मरतो त्याचं काय असेल. कळलं तर बरं होईल. देवानी पुतणेला पाहून डोळे मिटले. ही सगळी कारण सांगत नाही, फक्त एक कारण सांगतो. महादेवाला सांगितलं विष प्यायला या. कळलं का. महादेव म्हणाले विष प्यायला असं बोलवतं तसं काय सरबत प्यायला बोलवतं. ते म्हणले तुम्हाला विष प्यायची सवय आहे. मागे समुद्र म्हणताना तुम्ही विष प्यालात ना, तेव्हा म्हणले मी PWD ला होतो, जगाच्या कल्याणा. पण आता हे तुमचं वैयक्तिक काम आहे, ही प्रायव्हसी आहे, ती तुमच्या कंपनीतलं काम आहे. म्हणजे मग आता काय पाहिजे. तेव्हा फक्त पुरस्कार दिला, आता प्रसाद द्या. तेव्हा लोक महादेव म्हटले, बरं वाटलं. लोक पण काही काळच मोठं म्हणतात, सर्व काळ मोठं म्हणत नाही. हा मुद्दा आहे. मग आता प्रसाद द्या. म्हणले तुम्हाला काय प्रसाद द्यायचा. ते म्हणले काही द्या. सगळ्यांना देताना गोपिकांना गोपाळांना सगळ्यांना देताय ना, मग मला काही आधीतून बाहेर काढता. हरी 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 मंत्र हा शिवाचा माझा तर जपच चाललाय ना. मी कधी बंद केले तुमच्या नावाचा जप. मला प्रसाद द्या. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की मी तुम्हाला एक प्रसाद देतो. रासक्रीडेच्या प्रसंगात तुम्हाला फर्स्ट क्लासचं तिकीट देतो. मग तर झालं. म्हणून महादेव खुश झाले. ते म्हणले एक पुतना नाही 100 पुतना जरी रांग्यात उभ्या राहिल्या तरी तेवढं विष पेईन. डोळे मिटले देवाने. मला पुतनेच्या भूमिकेतून एक वाक्य सांगायचं आहे. देवाने तिला पाहायचं नाही ठरवलं का. मी जर तिला पाहिलं तर तिचं खरं रूप प्रगट होईल आणि माझी आई घाबरेल आणि पुन्हा गावातल्या कोणत्याही स्त्रीच्या मांडीवर देणार नाही. हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. पण आता त्याच्या पुढे मला एक वाक्य सांगायचं आहे. क्षमा असावी. तुम्ही या तयारीने देवाकडे पहा. देवाने पाहो न पाहो, पण तुम्ही देवाकडे पहा. तू देख या ना देख, तू देख या ना देख, तेरे ना देखने का मुझे कोई गम नहीं, तेरे ना देखने की अदा भी तेरे देखने से कम नहीं. विठाला न पाहणं सुद्धा पाहणंच आहे ना. तुझे डोळे मिटणं म्हणजे माझ्या उद्धाराचं चिंतनच आहे ना, चिंतनच आहे ना. हा मुद्दा आहे तिथे, हा मुद्दा आहे. महादेवाला ही बातमी कळाली. देव महिन्याचे झाले, महादेव कैलासावरून निघाले. बरं तुम्ही देवाजवळ जसे आहे तसे जा. कळलं का. ॲज इट इज, जसे आहे तसे. महादेव तसेच. गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हात, काही बदललं नाही. लोकांनी महादेवाची चेष्टा केली. सोपं सांगू, देवाच्या भेटीला जे जे जातात त्यांचे लोक चेष्टा करतातच. म्हणून तुम्ही कंबर कसून काम केलं पाहिजे. कीर्तनकार त्यासाठी कंबर कसतात. चेष्टा करणारे कोण, त्यांचं काम ते. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोक बोलतीलच, तुम्ही तयारीत राहा.
तुम्ही ते पचवायची तयारी ठेवा. ज्याला विष पचवता येतं ना त्याला अपमान पण पचवता येतो. विठ्ठल महादेव आले नंदबाबाच्या वाड्यात. स्वागत आईसाहेबांनी केलं. भिक्षा मागितली. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देहीच पार्वती. आईसाहेब आता सुपामध्ये बरंच काही घेऊन आले, फळं वगैरे, धान्य वगैरे. महादेवाने सांगितलं मला यातलं काही लागत नाही, हे नकोय. ते म्हणले का? ते म्हणले तुमच्या घरी बाळ झालंय, मला कळालंय, मला एकदा त्याचं मुख कमल पाहायचंय, त्याला पाहायचंय. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरा. त्याला पाहायचं. आईने सांगितलं बाबा तेवढं सोडून बोला, माझं बाळ जिथून जन्माला आलं त्याच्यावर संकट येत आहे. एक बाई माझ्या बहिणीच्या रूपात आली आणि त्याला विष पाजून मारायला बसली होती. आणि तुमचे हे दाढी जटान ते वासुकी गजचर्म वगैरे पाहून माझं लेकरू घाबरेल ना म्हणाले. महादेव मनात करतात, तो नाही घाबरायचा, त्याला सगळे घाबरतात. यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नोतं तेजो विद्धिमामकम. अरे त्याला भिवून मी संसार सोडलाय, गुंती जाणून स्मशाने वास केला. मी स्मशानात राहतो, लोक मेल्यावर येतात, मी जिवंत राहतो. विठ्ठल पूज्य मोरारी बापू सांगतात माणसाने दररोज स्मशानात जावं, म्हणजे परत यावं. दररोज स्मशानात जावं. जिथे माणूस दररोज जातो तिथे शेवटी जायची भीती वाटत नाही म्हणून दररोज जायचं. आतमध्ये जायची भीती वाटत असेल तर दरवाजापर्यंतही जा आणि दररोज मला सांगा शेवटी इथं यायचं आहे, इथे यायचं आहे. तयारी होईल. महाराज सोपं नाही. महादेव विचार करतात दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. महादेव एका झाडाखाली ध्यान लावून बसले आणि भगवंताला म्हणायला लागले, दुरोनी आलो मी गा दुःख झाली दारू याव या हेत येथवरी होते हे. खूप लांबून आलोय मी, कैलास काही जवळ नाहीये. आता विजा लागतो, पासपोर्ट लागतो, आपल्याला आपलाच भाग आहे. 1960 ला माओ त्से तुंगनी घेतलंय. विठ्ठल आणि एवढ्या वर्षात त्यातला एक तुकडा पण आपण परत घेऊ शकलो नाही. ही खंत आहे ना आपली. पण एक भाग्य आहे, 135 वर्षाने का होईना रामाचा निकाल लागला, रामाच्या बाजूने निकाल. रामाच्या बाजूने निकाल लागला म्हणजे काही दिवसांनी शिवाच्या बाजूने पण निकाल लागेल, काही काळजी करू नका. समुद्र म्हणतात पहिले विषच निघतं, हे लक्षात घ्यायचं. त्यातलं पहिला विष आहे महागाई. विठ्ठल त्यातून महाराज लोक सुद्धा सुटले नाही पाकिटापासून, कळलं तर बरं होईल. विठ्ठल त्यांना पण महागाई आहे ना, तुम्हाला महागाई नाही, त्यांना महागाई नाही का? महागाई नाही, जे थोडी संसाराला लावणार आहेत. नाही मा विनोद सोडून द्या. आणि एका वाक्यात सांगू, हा प्रारब्धाचा भाग आहे. ज्याला त्याला प्रारब्धाने मिळतं. आपण त्यात तक्रारी करून त्याची चर्चा करून काय निष्पन्न होणार? काय निष्पन्न होणार? उगीच आपली वाया वाचा शिनी लहान, आपल्या वाचेला शिनी. ऐके जे तर वाचा विसवे ते साधू कथा. ज्ञानोबा राहायचा मोघ आशा मोघ कर्माणू मोघ ज्ञाना विचितसा राक्षसींमासुरींचैव प्रकृती मोहिनिश्रिता. महादेव ध्यानात बसले. भगवान श्रीकृष्ण पाळण्यात रडायला लागले. खूप समजावलं, रडणं थांबत नव्हतं. खूप नाना परी समजावी ते परी याचा डोळा लागेना. एक दासी होती, तिने सांगितलं आई तो बाहेर बाबा येऊन बसला ना, त्याने काहीतरी केलंय. कळलं का? की तिथून आजपर्यंत चालू आहे, बंद नाही झालं. ते दासी गेली, सांगितलं बाबा तुम्ही इथं बसल्यापासून आमचं बाळ रडतंय, त्याचं रडणं बंद करा. बाबा पण हुशार होते. ते म्हणले मला रडवणं लांबून येतं, पण थांबवण्यासाठी जवळ आणावं लागतं. कळलं का? भगवान शिव योगी आहेत. देवासाठी घेऊन जो अवघा भोग तेजी याला शिव योगी. जरी तुकोबराया संत म्हटले श्री शंकर नवे जोगी तरी योगीच आहे.
योगी साधे योगी नाहीत ते, त्यांनी कळू दिलं नाही मी योगी, एवढा फरक आहे. आपण तरी वेश धारण केलाय त्यांनी. अमंगल्यम शीलम तव होतो नामयम अखिलम तथापि स्मर्तुम ना भरत परम मंगलमसी. अमंगल वेश धारण केलाय लोकांनी आपल्याकडे गर्दी करू नये म्हणून. आणि लोकांनी गर्दी करू नये म्हणून जर जसा वेश धारण कराल तिथे तुम्हाला सर्दी होणार नाही, तुम्ही दर्दी व्हाल. विठ्ठल जिथे तुमची वर्दी बदलली तिथे गर्दी होणार. हा मुद्दा आहे, विनोद नाही या गोष्टी. त्याला आपल्या साहित्यात ज्ञानबाची मेख म्हणतात. आई गेली, बाबा काही करा माझ्या बाळाचं रडणं थांबवा, तुम्हाला पाहिजे ते देते. म्हणजे मला पाहिजे ते नाही, फक्त लेकरू पाहिजे, दर्शन करायचं. आई म्हणले 10 फुटावरून दर्शन करते. म्हणजे 10 तर 10, पण समोर तर घेऊन या. समोर नेलं देवाला. कन्हैयाने पाहिलं योगी भगवान शिवजींना, शिवजींनी कन्हैयाला पाहिलं. शिवजी तर नाचायलाच लागले हो, कन्हैया टाळी वाजवायला लागले. स्वागत केलं त्याने. जटाकटा संभ्रमं भ्रमन्निलं पणिर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलाल लट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणम मम. तांडव नृत्य केलं भगवान शिवजींनी. त्या योग्याला ते सुख मिळवण्यासाठी कैलास सोडून गोकुळात यावं लागलं. हे मुद्दा आहे. विठ्ठल भगवान शंकरासारख्याला कैलास सोडावं लागलं, गोकुळात यावं लागलं, वृंदावनात यावं लागलं. आपली काय गत? आपलं भाग्य आहे की आपल्याला काल्याच्या कीर्तनात ते भेटतं. बस विठ्ठल. जे योग्याला ध्यानात मिळत नाही ते आसनी यशोदेच्या आसनात, तिच्या मांडीवर आहे. शयनी तिच्या कुशीत आहे. यशोदा भाग्यवान आहे. धन्य धन्य यशोदा माय, धन्य धन्य यशोदा माय, धन्य धन्य यशोदा माय. दासी जनी वंदे पाय, 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 दासी जनी वंदे पाय. धन्य धन्य यशोदा माय, दासी जनी वंदे पाय, दासी जनी वंदे पाय, दासी जनी वंदे पाय. अरे जेव्हा भगवान 1 वर्ष झाले तेव्हा गर्गांनी नामकरण करण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी प्रवेश केला आणि गर्गांची नैवेद्याची खीर देवानी खाल्ली. तेव्हा गर्गांना वाटलं, यशोदेला सांगितलं, यशोदे बघ म्हणले, तुझ्या कार्ट्याने माझी खीर उष्टी केली, मी ब्राह्मण आता काय खाऊ. बाबा दुसरी खीर कर. दुसरी केली तरी उष्टी केली. 2-2, 3-3 वेळा खिरी केल्या. बाबा रागवले, म्हणले मला काय दुसरा धंदा नाही का, म्हणे किती खीर करायची. पण तिसऱ्यांदा खीर केली तेव्हा बाबाने डोळे बंद केले. देवाला आतल्या खोंडीत कोंडलं होतं आहे, पण त्यांना दिसत होतं. डोळे बंद करत केले तर देव खीर खाताना दिसतात आणि उघडे केले तर खोलीत कोंडलेले आहे. नक्की कुठे? बाबा चक्रावून गेले. आयुष्यभर अभ्यास केले. परिपूर्ण तमसाक्षात श्रीकृष्ण नान्य एवही एक कार्यार्थ मागत्यम कोटी कार्य चकार. त्यांनी ध्यान लावून पाहिजे. ते पण काय वडापाव खाणारे बाबा नव्हते. आताचे महाराज चायनीज खायला लागले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खाऊ नये या मताचा मी नाही. खा, घरी करून खा. घरचं खायला शिका. जी माणसं बाहेर खातात एक तर घरचीला स्वयंपाक येत नसावा. आमच्या वाशिमला एक ढाबा आहे, त्याचं नाव आहे सेकंड वाईफ ढाबा. पहिलीला येत नसेल स्वयंपाक, असं काही असावं. थोडं थोडं क्षमा मागून
म्हणून सांगतो, महिला वर्गाने मला क्षमा करावं, आदराने क्षमा करावं. काही लोक एका ताटात जेवतात, तिला भांडे घासायचा कंटाळा असेल, आणि ज्यांच्या घरी भांडे जास्त पडले समजायचं मोलकरी नाही. एका ताटात खाऊ नये. माय लेकराला एका ताटात खायला परवानगी आहे, गुरु शिष्याला पण नाही. लग्नाच्या दिवशी एका ताटात खायला परवानगी आहे, इतर वेळेस नाही. आणि ते म्हणतात एकमेका, चालत नाही. ते अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, चालत नाही. सध्या तर रोगाच्या दृष्टीने चालतच नाही. क्षमा साहेब. गर्गांनी ध्यान लावून पाहिलं, शोधलं कोण आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी, तो हा गवळी या घरी. परब्रह्म निष्काम हा गवळी या घरी, तो हा गवळी या घरी. वाक्या वागे अंगू कृष्ण नवनीत सोरी, वाक्या वागे नवनीत सोरी.